नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य गहू उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी अखेर गव्हामध्ये कधी आणि कसा करावा, या ठिकाणी युरियाचा वापर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी अखेर गव्हामध्ये कधी आणि कसा करावा, या ठिकाणी युरियाचा वापर हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल, हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल। आणि भारतवर्षातील सामान्य गहू उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी अखेर गव्हामध्ये कधी आणि कसा करावा, या ठिकाणी युरियाचा वापर। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त गहू उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य गहू उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी अखेर गव्हामध्ये कधी आणि कसा करावा युरियाचा वापर। या प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर घेऊयात की गव्हामध्ये युरियाचा वापर का करावा, कधी करावा, किती करावा आणि कसा करावा। तर बघा मित्रांनो, गव्हाचं पीक वातावरणातून नायट्रोजन घेऊ शकत नाही आणि जमिनीतूनही स्वतःच्या बळावरती नायट्रोजन घेऊ शकत नाही, म्हणजे त्याला अतिरिक्त नायट्रोजन म्हणजेच नत्राची आवश्यकता असते। ही आवश्यकता भरून काढण्यासाठी युरियाचा वापर केला जातो। मग हा जो युरिया असतो की ज्यात नत्र म्हणजे नायट्रोजन भरभरून असते, या युरियाचा वापर केल्याशिवाय गव्हाचं उत्पादन विक्रमी पातळीवरती पोहोचू शकत नाही। परंतु याचा वापर कधी आणि कसा करायचा ही एक गंमत आहे, ती समजावून सांगणार आहे। बघा, बरेचसे कास्तकार बांधव या ठिकाणी एकराला एक पिशवी, कोणी 1.5 पिशवी, कोणी तर 2-2 पिशव्या या ठिकाणी युरिया देते। कधी देते तर जेव्हा पीक 20-25 दिवसाच्या दरम्यान असते। परंतु तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढं युरिया देतात तेवढाच द्या, पण जर थोडासा बदल केला देण्याच्या पद्धतीत आणि जर युरिया हा 2दा विभागून दिला तर तुम्हाला सांगतो तुमच्या गव्हाच्या उत्पादनामध्ये तब्बल एकरी 3 क्विंटलपर्यंत वाढ होऊ शकते। मग नक्की गव्हामध्ये युरियाचा वापर हा आपल्याला कधी करायचा आहे ते सांगतो। जेवढा युरिया तुम्ही एकरात देतात तेवढाच द्या। मी काय म्हणतो, एक्स्ट्रा खर्च वाढवू नका। समजा उदाहरण सांगतोय, एकराला तुम्ही 1 पिशवी युरिया टाकताना 50 किलोची, एक काम करा, तुम्ही 25व्या दिवशी टाकतात ना, 20-25व्या दिवशी, तेव्हा एकदा टाका आणि तिथून जवळपास 20 दिवसांनी म्हणजे 45 किंवा 50 दिवसाच्या आसपास पुन्हा एकदा ती 25 किलो राहिलेली टाकून द्या। म्हणजे 50 किलो एकदा देण्यापेक्षा 25-25 किलो 2दा दिला तर याचा फायदा त्या असणाऱ्या गव्हाच्या पिकाला जास्त प्रमाणात होतो आणि सातत्यानं नत्राचा पुरवठा म्हणजे नायट्रोजनचा पुरवठा झाल्याने गव्हाची वाढ सुद्धा चांगली होते। गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते। उपाय फार छोटा आहे, पण तुम्हाला सांगतो 100% रिझल्ट वाढवणार आहे। तुमचा खर्च 0% वाढणार, पण रिझल्ट 100% मिळणार हे आश्वासन या ठिकाणी देतो। आणि एवढंच विचारतो की तुम्ही युरियाचा वापर गव्हात कशा पद्धतीने करतात, कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा।
हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त गहू उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.